ते 2 उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय की शाहू महाराज छत्रपती त्याचबरोबर सत्यजित आबा पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या दोन्ही ठिकाणी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाते। मात्र सांगलीमध्ये आपण पाहतोय की चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली असली तरी विशाल पाटील हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। ते आज पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। जोरदार शक्तीप्रदर्शन सध्या सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्याकडून केलं जात आहे। तर कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय की शाहू महाराज छत्रपती त्याचबरोबर सत्यजित पाटील हातकणंगलेचे उमेदवार आहेत। ते देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि मोठ्या संख्येने नागरिक त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। सांगलीमध्ये आपण पाहतोय की ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। मात्र विशाल पाटील हे उमेदवारीसाठी ठाम आहेत। सांगलीमधून आपण लोकसभा निवडणूक लढवणार याबाबतचे आग्रही आहेत। 19 तारखेपर्यंत आपण वाट पाहणार आहोत। 19 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म येईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विशाल पाटील यांचे कार्यकर्ते समर्थक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशाल पाटील यांच्याकडून सांगलीमध्ये अशा प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत। छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार कोल्हापूरमधून ते निवडणूक लढवत आहेत। तर दुसरीकडे सत्यजित आबा पाटील हे हातकणंगलेमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। ठाकरे गटाचे खास करून ते उमेदवार आहेत। या दोन्ही उमेदवारांचं हे जोरदार शक्तीप्रदर्शन आपण कोल्हापुरात पाहतोय। कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय की सतेज पाटील हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा कोल्हापुरामध्ये सामना रंगतोय। तर हातकणंगलेमध्ये बहुरंगी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित आबा पाटील त्याचबरोबर राजू शेट्टी हे देखील उमेदवार असणार आहेत। त्यामुळे हातकणंगलेमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय त्याचबरोबर सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत। ओमराजे निंबाळकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। धाराशिवमधून ठाकरे गटाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील असा सामना रंगतोय आणि त्या ठिकाणावरून आता ओमराजे निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील विनायक राऊत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। जोरदार शक्तीप्रदर्शन ठाकरे गटाच्या या उमेदवारांकडून सध्या केलं जात आहे। आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमध्ये विद्यमान खासदार आहेत आणि पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून त्यांनाच मैदानात उतरवण्यात आलंय। तर धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांचं देखील नाव चर्चेत होतं। मात्र अखेर अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना या ठिकाणी रंगतोय आणि यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान तुळजापूरमध्ये नुकताच ओमराजे निंबाळकर यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आज उस्मानाबादमध्ये अर्थात धाराशिवमध्ये ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत हे देखील आपलं जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत। विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। मात्र शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र या ठिकाणावरून नारायण राणे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा जर सामना रंगला तर या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल। कारण केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे हे लोकसभेच्या मैदानात उतरत आहेत। त्यामुळे विनायक राऊत